ग्रामदेवता या आमच्या खास भागात आपलं स्वागत। जुन्या आणि नव्या अकोल्याच्या अगदी मध्यात वसलेल्या राजराजेश्वर मंदिरानं अकोल्याचं आध्यात्मिक विश्व अतिशय समृद्ध करून सोडलंय। श्रावणातील 4ही सोमवार आणि शेवटच्या सोमवारी अकोल्यात होणाऱ्या राजेश्वराच्या कावड यात्रेचं महत्त्व अकोलेकरांसाठी दिवाळी एवढं आहे। चला तर जाऊया अकोल्याचं आध्यात्मिक विश्व अनेक अर्थांनी समृद्ध करणाऱ्या राजराजेश्वराच्या दर्शनाला। अकोला विदर्भातलं ऐतिहासिक शहर। सरदार अकोल सिंगनं हे शहर वसवल्याचं सांगितलं जातं। त्याच्या नावावरूनच या शहराचं नाव ठेवण्यात आलं अकोला। पण याच अकोला शहराला दुसरं एक नाव मिळालं ते या गावाचं ग्रामदैवत असणाऱ्या राजराजेश्वरामुळं। राजराजेश्वर हे शिवमंदिर आहे। मंदिरातलं शिवलिंग हे स्वयंभू आहे। शिवाय प्रसिद्ध चौल राजघराण्यातील राजा राजराजेश्वर यानं शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याचं सांगितलं जातं। या आगळ्या वेगळ्या ग्रामदैवताच्या स्थापनेची आख्यायिका ही रंजक आहे। अकोलसिंग नावाच्या सरदाराची अकोला या शहरावर सत्ता होती। तो असदगड किल्ल्यावर राहायचा। अतिशय शूरवीर पराक्रमी असा हा सरदार तेवढाच रागीट सुद्धा होता। त्याची पत्नी मात्र राजेश्वराची निस्सीम भक्त। अकोलसिंगच्या रागीटपणामुळे राणी लपून रात्रीनंतर राजराजेश्वराच्या दर्शनाला मंदिरात जायची। एक दिवस राजाला तिच्यावर संशय आला आणि आपली पत्नी रात्री जाते कुठं हे पाहण्यासाठी तो तिचा पाठलाग करत तिच्या मागे गेला। रात्री किल्ल्यावरून राणी बाहेर पडली तसा राजाही तिच्या मागे तलवार घेऊन निघाला। राणीला आपल्या मागे पती येत असल्याचं दिसल्यानं ती घाबरली, पण नंतर पतीनं संशय घेतल्याचं तिला जास्त वाईट वाटलं। तिने राजराजेश्वराचा धावा करत पिंडीत तिला सामावून घेण्याची प्रार्थना केली। तिच्या प्रार्थनेमुळे पिंड दुभंगून तिचे 2 भाग झाले आणि तिनं राणीला आपल्यात सामावून घेत परत ती पिंड अखंड झाल्याचं सांगितलं जातं। आताही या मंदिरातल्या पिंडीवर दुभंगल्याचा व्रण दिसून येतो। रानी को राजा की परछाई दिखी यहाँ पे, तो रानी को ऐसा लगा कि कोई मुझे मारने आया है। तो उन्होंने भगवान से प्रार्थना की कि मैंने आपकी सच्चे मन से सेवा की हो तो आप मुझे बचा लीजिए। इतने में शिवलिंग 2 भागों में विभक्त हो गया और रानी जी उसमें समा गई। राजराजेश्वर मंदिरात वर्षभर अनेक उत्सव होतात। श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी होणारी कावड यात्रा, हरिहर मिलन, देव दिवाळी याचा त्यात समावेश आहे। पण श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी अकोल्यात होणाऱ्या राजराजेश्वराच्या कवाड यात्रेचं महत्त्व भाविकांसाठी दिवाळी एवढंच असतं। या प्रसिद्ध कावड यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे। या यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं ती या विशाल कावडीचं। ही कावड साधारणतः 16 फूट रुंद आणि 100 फुटांपेक्षा जास्त लांब असते। या एका कावडीला उचलण्यासाठी सुमारे 1000च्या जवळपास युवक येतात। दरवर्षी या कावड यात्रेत 100 वर मोठ्या तर हजारांवर लहान कावडी असतात। श्री राजराजेश्वर मंदिर हे अकोलेकरांचं ग्रामदैवत आहे। या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये महिनाभर कार्यक्रम म्हणजे पालखी उत्सव, त्याचप्रमाणे महाशिवरात्री उत्सव, तसंच देवदिवाळी आणि हरिहर मिलन सुद्धा कार्यक्रम होतो। राजराजेश्वरानं अकोल्याचं आध्यात्मिक भावविश्व अतिशय समृद्ध केलंय। त्यामुळेच या गावातल्या अनेकांचं एक अनाम नातं राजराजेश्वरासोबत तयार झालंय। गावातल्या राजेश्वर भक्तांना आपल्या दैवताच्या दर्शनासाठी ना कोणत्या उत्सवाचं कारण पाहिजे ना एखादा सण। हे माझं माहेर आहे राजेश्वर मंदिर। 64 वर्षापासून माझं म्हणजे जसं समजतं तसं माझं एकही दिवस जात नाही की मी दर्शनाला येत नाही। माझी पूर्ण राजेश्वर मंदिरावर श्रद्धा आहे। राजेश्वरा लहानपणापासून मी इथे खेळलेली आहे। इथं सगळं झालेलं आहे। माझं लग्न पण इथेच झालेलं आहे आणि पूजेला आल्यानंतर एक समाधान लाभतं। पूजेचं पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा जपण्याचं एक। अनेक भक्तांनी राजराजेश्वराची महती सांगणारी भजनंही लिहिली आहेत। ती अनेकदा इथे येणाऱ्या भाविकांना ऐकूनही दाखवली जातात। राजेश्वर में लगा है मेला,
राजेश्वर में लगा है मेला, आओ सुबह शाम, आओ सुबह शाम, मन की बातें सुनते हैं, जय जय भोलेनाथ, मन की बातें सुनते हैं, जय जय भोलेनाथ। या मंदिरात राजराजेश्वराच्या दर्शनाला फक्त अकोलकर भाविकांचीच गर्दी होते असं नाही, तर अकोल्यात येणारा जवळपास प्रत्येक जण आपलं काम आटपलं की राजराजेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी येतो म्हणजे येतोच. खामगावून आली आहे. आम्ही जेव्हाही केव्हा येतो अकोल्याला तेव्हा राजेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतो. माझ्या मुलाला इथला दवाखाना चालू आहे. दवाखान्यातून वेळ मिळाला की इकडे देवाचे नमस्कार करायसाठी येत असतो. अशा या आगळ्या वेगळ्या राजराजेश्वराच्या दर्शनासाठी अकोल्याला एकदा तरी भेट द्यायला काय हरकत आहे. उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अकोला.